4 रोजी कारखान्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे आमच्या संबंधित कामगाराला त्याचे 50% पाय भाजले आहेत, त्याच्या शरीरावर पूर्ण भाजलं आहे. तरी आज तब्बल 1 महिना झालं कारखाना प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही व ह्या कारखान्याचे आमचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत, यांनी सुद्धा आतापर्यंत त्या मजुराला फोन करून विचारलं नाही किंवा त्याच्या घरी भेट दिली नाही. मग ह्यांना एवढा मगरूरपणा का? यासाठी आम्ही कामगार संघटनेच्या वतीनं आता कारखान्याला निवेदन दिलंय की ह्या मजुराला आता कुठलंही काम करता येत नाही, त्याला परमनंट ऑर्डर देऊन तुम्ही शिपाई म्हणून घ्या, वॉचमॅन म्हणून घ्या, त्याला परमनंट ऑर्डर द्या, इथं बसून त्याला पगार द्या, अन्यथा त्याला बाहेर कुठेतरी धंदा करता यावा यासाठी 15 लाख रुपयाचा कारखान्यावर कॅश चेक द्या. नाही जर दिला तर आम्ही 10/6ला इथं आमरण उपोषण करू आणि कारखानदाराला देण्याची भाग पाडू, ही कारखानदार आमची विनंती आहे. आम्ही लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केलेलं आहे. याचे वीरेंद्र भैया सोळंके चेअरमन आहेत, संस्थापक चेअरमन सुंदररावजी साहेब होते, त्यानंतर प्रकाश सोळंके इथले रनिंग आमदार, चेअरमन आणि पूर्ण मालक ते आहेत. माझी त्यांना एकच विनंती, दादा महाराष्ट्रामध्ये तुमचं कुठं नाव निघालं पाहिजे, असं काहीतरी करा. आज तुमचे 90% कर्मचारी तुम्हाला शिवाय देतात, त्यांच्या 6 महिने झालं पगारी नाहीत. असे तुम्ही कुठल्या मजुराला काही झालं लक्ष देत नाहीत. तुम्हाला कमवून करायचं काय ही आमची गोरगरिबाची विनंती आहे. अजितदादा मेले, आका महाराष्ट्र रडला, तुमच्यासाठी फक्त तुमचे कर्मचारी रडावत, एवढी फक्त आमची तुम्हाला विनंती आहे.